सियावर रामचंद्र की जय. 2 दिवसाच्या खंडाबद्दल मी आपली मनपूर्वक क्षमा मागतो. कारण मधल्या 2 दिवसामध्ये माझा प्रवास झाला. या प्रवासादरम्यान काही व्हिडिओ रेकॉर्ड करता आले नाहीत. त्यामुळं काही गोष्टी अशा होत गेल्या की ज्यातून 2 दिवस मला रामायण आपल्यासमोर सांगता आलं नाही. आता आपण पुढे जातोय. 2 दिवसाच्या मध्ये खंड पडलाय म्हणून थोडंसं कथा आठवण करून देण्यासाठी सांगतोय. रामचंद्रांच्या दरबारामध्ये सगळे ऋषीमुनी आलेत. ते त्यांना रावणाची कथा सांगतायत आणि रावणाची कथा सांगत सांगत तो कसा झाला, त्याचा जन्म कसा झाला, त्याच्या पूर्वज कसे होते, या सगळ्याविषयी ते सांगतायत. रावणाला मिळालेलं वरदान, ब्रह्मदेवाकडूनचं, महादेवाकडूनची मिळालेली शस्त्र, या संबंधीची सगळी माहिती सांगून झाली आहे. आणि पुढे ती कथा रावणाच्या पराक्रमाचा आणि रावणाच्या पराभवाचा आढावा घेत पुढे चालली आहे. मधल्या काळात नलकुबेराने रंभेच्या सोबत रावण वाईट वागला म्हणून त्याला शाप दिलाय. मध्ये वेदवतीने त्याला मी तुझ्या मृत्यूचं कारण होईल, सीता म्हणून जन्माला येईल, हा शाप दिलाय. त्यामुळं रावणाच्या आता पायली भरण्यासाठीचे उद्योग सुरू आहेत. आपण म्हणतो ना पायली भरायची आहे, ती एक एक व्यवस्था करावी लागते. रावण जसे जसे वरदान घेत राहील तसतसे त्या वरदानातून मार्ग काढण्याची व्यवस्था करावी लागेल. आणि रावणाच्या हातून पापही भयंकर घडवावे लागतील. काय आहे, आई सुद्धा रडल्याशिवाय खायला देत नाही, दूध पाजत नाही. लेकरू रडायला तिला दूध पाजव असं म्हटलं की पाजते. तसं रावणाने भक्तीने मिळवलेल्या सामर्थ्याच्या आधारावर रावण जेव्हा त्या सामर्थ्याचा दुरुपयोग करायला लागेल आणि तो दुरुपयोग सृष्टीला व्हायला लागेल, तेव्हा सृष्टीतील लोक आपोआप देवाकडे जातील आणि म्हणतील, देवा काय आहे, थांबवा ना. तसं देवाने सुद्धा रावणाच्या पापाचा घडा भरला पाहिजे, त्याच्या मृत्यूची व्यवस्था केली पाहिजे, याची तजवीज सुरू केलेली आहे. आधी भक्तीने जे जे मिळवलंय ते त्याला देणं क्रमप्राप्त आहे. कर्म केली, भक्ती केली आहे, आराधना केली आहे, तपश्चर्या केली आहे, तपश्चर्याचं फळ द्यावं लागतं, ते दिलं. मग त्या फळाला प्राप्त केल्यावर माजल्यासारखं वागायचं का, हे ते तपश्चर्या करणाऱ्याचं त्याच्यावर अवलंबून आहे. रावणाला तपश्चर्याचं फळ मिळालंय पण तो खूप वाईट वागत चाललाय. पुढे शापानी न सुधारलेला रावण, म्हणजे वेदवतीने शाप दिलाय, मस्ती असते ना माणसाला, मस्ती असते, तो असं वागतो ना की बस मीच आहे आता सर्वश्रेष्ठ, असं त्याला वाटायला लागतं. तसं रावणाला बळ मिळालंय आणि तो सृष्टी जिंकायला निघालाय. करत असलेल्या चुका याची जाणीव राहत नाहीये. आपल्यामध्ये हा रावण खूप असतो बघा, खूप असतो. शरीर वॉर्निंग बेल देत असतं, बघा कोलेस्ट्रॉल वाढलंय, बीपी वाढत चाललाय, दम लागतोय, उपचार करून घे. नाही आपण फिट आहेत. मग एक एक वॉर्निंग बेल वाजत राहते आणि शेवटी अचानक एक दिवस शिट्टी वाजते, गाडी सुटली, क्षणात डोळे टचकन ओले, अशी अवस्था येते. मग उगाच वाटायला लागतं, का रे इतका लळा लावून नंतर मग ही गाडी सुटते, डोळ्यात देखत सरकत जाते, आठवणींचा ठिपका होते, असं म्हणावं लागतं. पण आधी दिलेल्या शिट्ट्या ऐकल्यात कोण? खाली उतरावं, पटकन पाण्याची बाटली घ्यावी, आपल्या सोबतच्यांची सोय करावी, त्यांना पोचवावी, आपणही वर चढावं. नाही, आपण गाडीच्या बाहेर राहतो आणि गाडी निघून जाते. आपल्या सृष्टीच्या गाडीचं असंच आहे. ती वॉर्निंग बेल देत असते, आपल्याला नाही कळत. रावणही या वॉर्निंग बेलला घाबरलेला नाहीये, वेदवतीच्या शापाला घाबरलेला नाहीये, की तो नलकुबेराच्या शापाने घाबरलेला नाहीये. फक्त त्याला कळलंय की जरा काळजी घ्यायची आहे, बाकी काही नाही, आपण सर्वशक्तिमान आहे. हा सर्वशक्तिमान रावण अगदी वाटेल त्याच्यावर आक्रमण करत सुटलाय. मरुताच्या दरबारामध्ये जाऊन त्याने मरुतांच्या वरतीच आक्रमण केलंय. उशिरबीज राजावरती आक्रमण केलंय, त्याला पराभूत केलंय. मरुतांचा पराभव, मरुतगण हा शब्द तुम्हाला माहिती असेल. मरुतांचा पराभव, उशिरबीज राजाचा पराभव. उशिरबीज राजा मरुत देवाचे सहकारी आहे. त्यांनी नेहमी यज्ञयागांमध्ये याच्यामध्ये
देवाला सहकार्य केलं, आणि या मरुतांचं देवाला असलेलं सहकार्य रावणाला बघवलं नाही. पायली भरायची ना. मरुतांचा मानहानिकारक पराभव करून त्यांना त्यांच्या राज्यातून हुसकावून लावतो, राज्यावर ताबा मिळवतो, काही जणांना बंदिस्त करतो, उशिरबीज राजाचा पराभव करतो आणि रावणाचा मोर्चा वळतो. त्यानंतर तो अयोध्येकडे. अनरण्य नावाचा राजा तिथे राज्य करतोय. अयोध्येवर विजय मिळवण्याच्या आधी महेंद्र आणि वरुणाला पराभूत केलाय आणि तो अनरण्य राजाच्या वरती आक्रमण करायला निघालाय. अनरण्य राजा, अयोध्येचा राजा, रामाच्या आधीच्या अनेक राज्यांपैकीचा एक राजा, याच्यावर आक्रमण करून रावण त्याला पराभूत करतो आणि अपमानजनक वागवतो. आणि अनरण्य राजा या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून रावणाला शाप देतो. रावणा, शिवाच्या शापाने इतका उन्मत्त झालायस ना, माझ्या अयोध्येला जिंकू शकणारच नाहीस. पण एक लक्षात ठेव, हा अयोध्येचा राजा अनरण्य तुला शाप देतोय की ज्या माझ्या कुळाचा तू अवमान करण्याचा प्रयत्न केलायस, त्याच कुळात जन्मलेला व्यक्ती तुझा नाश करेल, तुझा विनाश घडवून आणेल. आणि म्हणून रामचंद्रांना अयोध्येच्या इक्ष्वाकू वंशातल्या कुळामध्ये जन्माला घेण्यात आलं. रघुकुळात जन्माला आले, कारण अनरण्य राजाने दिलेला शाप. माझ्याच कुळात, माझंच कुळ तुला संपवेल, तुझा हा विध्वंस, तुझा हा माज, तुझा हा अहंकार जर कोण संपवणार असेल ना, तर तो माझं कुळ संपवेल. या शापाने सुद्धा रावण शहाणा होत नाहीये. तो आक्रमणाच्या वरती आक्रमण करत निघालाय. आणि हे कळलंय नारदांना. नारद गप्प बसतील कसले? नारदांच्या विषयी मी एक सांगतो गोष्ट. ज्यांना नारद कळीचे वाटतात, म्हणजे कळ लाव्या नारद असं आपण म्हणतो. इथून उठायचं, त्याची बातमी घ्यायची, त्याला सांगायची, तिथून उठायचं, त्याची बातमी त्याला सांगायची. अशी अनेकांना सवय असते. भांडणं लावून द्यायची सवय असते. ते कळ लावणं झालं, भांडणं लावून देणं झालं. हा नारद कळलाव्या नाही आहे. कोणी नारदाच्या विषयी असा समज करून घेणार असेल तर तो खोटा ठरेल. हा नारद कळलाव्या नाही आहे. नारद ब्रह्मर्षी आहेत, ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, नारायणाचे भक्त आहेत, अनन्य भक्त आहेत. आणि ते तो मुद्दा उचलतात जो कळीचा मुद्दा असतो. ज्या मुद्द्याला स्पर्श केल्यानंतर, ज्या मुद्द्याला उलगडून सांगितल्यानंतर त्या प्रश्नाची उकल होऊ लागते. सर्वत्र संचार असलेल्या नारदांचा ज्ञानी असणं आहे, आणि त्या ज्ञानात प्रश्नांची उकल करणारी, प्रश्नांचा गुंता सोडवणारी कळ नारदांच्याकडे असते. कारण आपल्याकडं ज्ञानाचे वेगवेगळे मार्ग सांगितले, खूप वेगवेगळे मार्ग सांगितले. केल्याने देशाटन, सभेत संचार, पंडित मैत्री ही ज्ञान मिळवण्याची साधनं आहेत. तुम्ही देशाटन कराल, वेगवेगळ्या ठिकाणी जाल, तिथल्या गोष्टी बघाल, तेव्हा तुम्हाला तिथल्या अनेक गोष्टी नव्याने समजू लागतात, ज्ञानवृद्धी होते. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाल तेव्हा पंडितांची मैत्री होते, आणि ज्ञानी माणसांशी केलेली मैत्री ही नेहमी ज्ञान देणारीच असते. हात काळे कोळशाच्या व्यवहारात होतात, कोळशाच्या कामात होतात, हिऱ्याच्या कामात नाही होत. म्हणजे पैलू पाडण्याच्या, सोन्याच्या कामात नाहीत होत. हात काळे कोळशाच्या हाताळणीत होत असतात. पंडितांची मैत्री ही अशीच असते. म्हणून एक संस्कृत सुभाषित आहे, चंदनम शीतलम लोके चंदना दपि चंद्रमा, चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधू संगती. चंदन शीतल आहे, चंदनापेक्षाही शीतलता चंद्राच्या मध्ये आहे. चंद्राचं चांदणं शीतल असतं, पण चंद्र आणि चंदनाच्या पेक्षाही शीतल काय असेल तर ती साधूची संगती आहे. ही साधूची संगती तुम्हाला अधिक समृद्ध करत जाते. म्हणून साधूची संगती असली पाहिजे. या साधूच्या संगतीमध्ये तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं. म्हणून साधूची संगती, सज्जनांची संगती ही फार आवश्यक आहे.
अशी साधूची संगती करणारे, अशा साधूंच्या सभेमध्ये, विद्वत सभेमध्ये नेहमी फिरणारी माणसं हुशार असतात, ज्ञानी असतात. त्यांची ज्ञानवृद्धी झालेली असते. प्रत्येक गोष्टीच्या सद असद असा विचार केलेला असतो, सारासार विचार केलेला असतो, म्हणून ती हुशार असतात. नारद यापैकी एक आहेत. म्हणून नारद कळीचे नारद आहेत. नारदांच्या विषयीचा गैरसमज काढून टाका की नारद कळ लावे आहेत, भांडण लावे आहेत, याची खबर त्याला सांगतात. नारद पोस्टमन होते. नाही, नारद पोस्टमन नव्हते. नारद ज्ञानाच्या गोष्टी इकडच्या तिकडे पोचविणारे होते. नारद ज्ञानाचे प्रचारक होते. कळीचा मुद्दा उचलणारे होते, हे लक्षात ठेवा. या नारदांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली आहे, हा रावण काही केल्या ऐकायला तयार नाही. याला अद्दल घडवली पाहिजे. याला अशा ठिकाणी नेला पाहिजे की जिथे याला आपल्या क्षमतेची जाणीव होईल. आणि जिथे क्षमतेची जाणीव झाली म्हणजे एकेका भूमीला जिंकत चाललेला रावण कुठेतरी पराभूत होईल, त्याला त्याची जाणीव होईल आणि पुढे मग त्याला या सगळ्या गोष्टी समजावून सांगता येतील. नारदांनी नेमकं रावणाला रस्त्यात गाठलाय. आणि रस्त्यात गाठून काय सांगावं? रावणा, अरे काय छोटी छोटी राज्य मारत चाललास? मी ज्याला सांगतोय त्याला मारायला जा ना. कोण आहे तो? कुठे आक्रमण करायला सांगतायत नारद? सगळं सांगतो पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.